मालाडनंतर भांडूपमधून धक्कादायक बातमी समोर येते। कालच मालाडमध्ये एका प्राध्यापिकावर मालाड रेल्वे स्थानकामध्ये जीवघेणा हल्ला झाला होता आणि त्यानंतर आता भांडूपमधून अशीच एक धक्का देणारी बातमी समोर येते। कुख्यात गुंड शंकर प्रसाद यादव उर्फ कल्ली यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। जीवघेणा हल्ला यांच्यावर करण्यात आलाय, त्यामुळे परिसरात देखील आता मोठी खळबळ उडाली आणि पुन्हा एकदा मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। मुंबईतील भांडूप परिसरात राहणाऱ्या शंकर प्रसाद यादव उर्फ कल्ली या कुख्यात गुंडावर जीवघेणा हल्ला झाल्याची ही बातमी समोर येते। माहितीनुसार जुन्या वादातून किंवा वैयक्तिक दुश्मनीतून त्यांच्यावर हल्ला झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या हल्ल्यामध्ये त्यांच्यावर 29 वेळा धारदार शस्त्राने वार करण्यात आलेत। कुख्यात गुंड यांच्या या घटनेनंतर आता परिसरात भीतीचं आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। भांडूप पोलिसांनी तात्काळ या घटनेची माहिती मिळताच शोध घ्यायला सुरुवात केली आहे। पंचनामा देखील केला आणि गुन्हा दाखल करून हल्लेखोरांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे प्रयत्न आता पोलिसांकडून सुरू आहेत। दरम्यान कालच मालाड रेल्वे स्थानकात एका प्राध्यापकावर किरकोळ वादातून एका तरुणाने हल्ला केला होता आणि यामध्ये त्या प्राध्यापकाने त्याचा जीव देखील गमावला होता। या घटनेनंतर आता पुन्हा एकदा भांडूपमधून ही घटना समोर आल्यामुळे पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येतोय। सामाजिक परिसरामध्ये या घटना घडत असल्यामुळे आता सर्वसामान्यांच्या जीवाला धोका असल्याचं पाहायला मिळत आहे। इतर काही गुन्ह्यांमुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। सर्वसामान्यांची मुंबई आता गंभीर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवण्याची मागणी आता होते। या हल्ल्यासारख्या गंभीर घटना सार्वजनिक ठिकाणी होत असल्यामुळे सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून मुंबई पोलिसांच्या कर्तव्याबाबत आता प्रशासनाने उपस्थित केलं जात आहे। या घटनेनंतर आता परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळतंय।